इकडून तिकडून हे थे म्हणजे बडीमार होते ना नुसता. एक सकाळी एक येते नेता, दुपारी दुसरा येते, संध्याकाळी तिसरा येते, रात्री अजून एक येते. तर तुमचं जे डोकं आहे ते. नमस्कार. मागच्या वेळी मी बनवला होता व्हिडिओ इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि SBI वर. तर तो व्हिडिओ लोकांना भल्ला आवडला. खूप लोकांना मला ईमेल केला की बाई तूने जे सांगितलं ते आम्हाला जरासं समजून राहिलं. तर मग म्हणलं ठीक आहे बुवा, अजून एक व्हिडिओ बनवतो तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून. तर ह्यावेळी आपण बोलणार आहोत आचारसंहितेवर. तर पहिली गोष्ट, मला माहिती आहे उन्हाळा चालू आहे, सर्वांच्या घरात लोणचे, अचार, पापड गिपड लाटायची तयारी सुरू असन. पण हे आचारसंहिता आणि हे आचारसंहिता याच्यात लय फरक आहे. तर समजून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये का व्हॉट इज आचारसंहिता म्हणजेच मॉरल कोड ऑफ कंडक्ट. मित्रांनो, इलेक्शन कमिशनद्वारे निवडणूक चालू व्हायच्या साधारण एक महिन्याच्या आधीपासून आचारसंहिता लागू होते तर पूर्ण रिझल्ट लागेपर्यंत. म्हणजे जसं आता ह्या शनिवारपासून आचारसंहिता लागू झाली तर पार जून महिन्यापर्यंत ते आचारसंहिता चालणार आहे. आचारसंहिता म्हणजे निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणे आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर होण्यापासून थांबवणे म्हणजेच आचारसंहिता होय. तर इथं कुठं लोणच्याचा यूज नाही आहे. आता तुम्हाला समजलं असेल का खा प्याचं आणि आचारसंहितेचं काहीही एक देणं घेणं नाही आहे. बरं आचारसंहितेमध्ये लोकायले म्हणजे आपल्याला काय पाहायचं आहे किंवा आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे. तर सर्वात पहिले तर आपल्याला पेपर खोलून पाहायचे आणि तिथं तुम्ही पाहा ते मोदी की गॅरंटी जे एवढी मोठी लाईन येत होती ते गायब झाली असेल. ठीक आहे, कारण का आता आचारसंहिता चालू झालेली आहे सरकारी यंत्रणेच्या मार्फत. म्हणजे न्यूजपेपर इकडं तिकडं अशा पब्लिक स्पेसेसमध्ये आपण एखाद्या पार्टीची जाहिरात जी आहे आता बंद होईल. फॉर एक्झाम्पल हा एक एक्झाम्पल होता. प्लस मोठे जे पोस्टर तुमच्या गावात किंवा चौकात इकडं तिकडं तुम्हाला वेगवेगळ्या पार्ट्याचे लागून दिसत होते ते पोस्टर सुद्धा फाडण्यात येतं. हे न्यूज तुम्ही पेपरमध्ये जाऊन चेक करू शकता का आचारसंहिता लागली आहे. त्याच्यामुळे ह्या पार्टीचं त्या पार्टीवर आणि त्या पार्टीचं त्या पार्टीवर वचक राहते का आपल्या मागं पोस्टर तर नाही लावून राहिले. हे तर पोस्टरबाजी न्यूजपेपरमध्ये देणे हे सर्व गोष्टी ह्या पिरियडमध्ये होते बंद. बरं, सरकार म्हणजे कोणती ना कोणती सरकार तर राहतेच ना शासनामध्ये, आहे की नाही. म्हणजे आता कोणाचं ना कोणाचं सरकार असतेच आणि कोण ना कोणी ऑपोजिशन मध्ये असते. तो कोणत्याही निवडणुकीमध्ये आचारसंहितेचा जो काही पिरियड राहते त्या पिरियडमध्ये कोणत्याच सरकाराला कोणतीही नवीन घोषणा करता येत नाही. म्हणजे कोणती तरी नवीन घोषणा हे इनडिरेक्टली वोटर लोकायले जे आहे खिचण्याचंच काम करत असते. म्हणजे जर चांगली असेल तर खिचते, नाही तर दुसरी असेल तर ते दुरावते. त्याच्यामुळे ह्या पिरियडमध्ये म्हणजे इथून तर जून महिन्यापर्यंत कोणतीच सरकारी योजना जी आहे आर्थिक ते काही घोषणा होणार नाही आहे. तर तुम्ही निवांतपणे आता बसा कूलरची हवा खात. कोणतीही नवीन ज्या योजना आता लागू होणार नाही. म्हणजे पार्टी जे आहे ते लागू करणार नाही, जे ऑपोजिशन वाले आहे ते लागू करणार नाही. म्हणजे आतापर्यंत जेवढं लागू केलं. मी तर म्हणतो जे लागू केलं तेच ते इम्प्लिमेंट करा. तेच लय आहे टोपलभर हा एवढं मोठं टोपलभर प्रॉमिसेस केलेले आहेत तेच तुम्ही पूर्ण करा असं निवडणूक आयोग इनडायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न करते थ्रू आचारसंहिता. कोणत्याही पार्टीले जर का म्हणजे मिरवणूक काढायची राहिली तर त्याला पोलिसांची परमिशन घ्यावं लागेल. आणि कोणत्याही सभेमध्ये मिरवणुकीमध्ये त्याला अशा जातीच्या बेसिसवर तर लोकांना अट्रॅक्ट करता येणार नाही किंवा त्याचं नाव घेता येणार नाही. तसंच रात्री 10 पासून तर सकाळी 6 पर्यंत लाऊडस्पीकर जे आहे वाजवण्यात बंदी राहील आणि सभा घेण्यामध्ये सुद्धा बंदी राहील. तसं लाऊडस्पीकर वालं तर आताही आहे पण आता कोणी ऐकत नाही. म्हणजे ऐकते नाही तर नाही ऐकत. पण आचारसंहितेमध्ये ह्या सर्व गोष्टींचं जरासं स्ट्रिक्टली पालन होते असं म्हणते का जण. उमेदवारांसाठी कोणत्या पद्धतीची आचारसंहिता आहे थोडंसं तेही पाहून घेऊ आपण. तर उमेदवारांसाठी अशी आचारसंहिता आहे का ते कोणत्याही मस्जिद, मंदिर, विहार, गुरुद्वारा याचा वापर स्वतःसाठी मत मागण्यासाठी करू शकत नाही. आता हे किती खरं आहे आणि किती नाही हे तर तुम्हाला जास्त माहिती आहे मापेक्षा, आहे की नाही. कोणत्याही उमेदवाराच्या धोरणाबद्दल आपण टीका करू शकतो किंवा एखाद्या पार्टीच्या धोरणाबद्दल, परंतु त्याच्या प्रायव्हेट लाईफ बद्दल आपण टीका करू शकत नाही. तर आता तुम्ही कोणाच्या बायका काढू शकत नाही, कोणाच्या फॅमिल्या काढू शकत नाही. म्हणजे आचारसंहिता लागल्यावर तर ह्या गोष्टींचं उमेदवाराला जे आहे थोडंसं लक्ष द्यावं लागते. म्हणून एवढी भली मोठी लिस्ट राहते का यायचं कधी कधी डोक्यात राहत नाही. आणि मग हे जे 3 महिने असते इलेक्शनचे याच्यावर एकमेकांवर जे आहे आरोप करणं चालू असते का यानं उल्लंघन केलं आणि त्यानं उल्लंघन केलं चालू राहत असते. नियम तर म्हणते
का उमेदवारांना जे आहे कोणत्याही वोटरले कोणत्याही पद्धतीचं आमिष दाखवता कामा नये आणि कोणत्याही पद्धतीची लाच दाखवता कामा नये किंवा अजून कोणत्या सरकारी यंत्रणेले कोणत्याही पद्धतीचं जे आहे लाच देता कामा नये। तर जर का तुम्हाला कोण काही ऑफर केलं तर ते गुन्ह्यात येते, तर ते तर गुन्हेगार आहेच, पण घेणारे त्याच्यापेक्षा गुन्हेगार आहे। तर आचारसंहिता हे दोन्ही लोकांना पाळायची गोष्ट असते, खायची गोष्ट नसते लोणच्यावानी, लक्षात ठेव जा। आता उमेदवाराची सभा सुरू असेल तर तिथं दुसरा उमेदवार येऊन मधात नाही करू शकत, त्याची सभा सुरू आहे त्याला घेऊ द्या लागते आणि तिथं तुम्ही दुसरे उमेदवार जे आहे ते फिरू शकत नाही। त्याच पद्धतीने ज्या दिवशी इलेक्शन आहे त्याच्या 100 मीटर पर्यंत कोणत्याही पद्धतीचं प्रमोशन जे आहे उमेदवार किंवा त्यांचे अटूपटू जे कोणी असते ठेवलेले पोट्टे ते करू शकत नाही आणि अवजार घेऊन तर तुम्ही बिलकुलच फिरू शकत नाही, 100 मीटर पर्यंत तर नाहीच नाही, असंही नाही। तर अशा पद्धतीच्या ह्या आचारसंहितेची भली मोठी नियमावली असते। आता त्यातलं किती फॉलो करायचं किती नाही करायचं हे आपल्यावर असते आणि मला वाटते ॲज अ जनता आपण त्याच्यावर वॉच ठेवला पाहिजे आणि त्याच्याही लक्षात आणून दिलं पाहिजे का बाबू हे तो चुकलं रे, हे नियमात बसून नाही राहिलं। तर अशा पद्धतीने दोघांनाही चेकमेट एकमेकांमध्ये करा लागन, तेव्हाच कुठं जाऊन हे थोडंसं पारदर्शकपणे निवडणुका पार पडतील। बरं, हे एवढी लंबी यादी जे लिहिणाऱ्यानं लिहिली ते काऊन लिहिली, तर तुमचं जे डोकसं आहे म्हणजे एखाद्या मतदान करणाऱ्याचं जे डोकसं आहे हे एवढ्या मार इकडून तिकडून हे म्हणजे बडी मार होते ना, नुसता एक सकाळी एक येते नेता, दुपारी दुसरा येते, संध्याकाळी तिसरा येते, रात्री अजून एक येते। तर तुमचं जे डोकसं आहे ते फ्री असलं पाहिजे, म्हणजे कोणाला मतदान करायचा हा निर्णय फक्त तुमचा ना तुमचाच असला पाहिजे। तुमचा दिमाग हा कोणत्याही अमिषापासून फ्री राहिला पाहिजे, कोणत्याही आयडिओलॉजी पासून फ्री राहिला पाहिजे, कोणत्या नेत्याच्या इन्फ्लुएन्स पासून फ्री राहिला पाहिजे, त्याच्या फॅमिलीच्या इन्फ्लुएन्स पासून फ्री राहिला पाहिजे। म्हणून एवढी एका महिन्या 2-3 महिने चालत असणारी ही आचारसंहिता जी आहे गव्हर्नमेंट लागू करते। तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येऊ द्या की आपण किती आता मतदान म्हणजे लय मोठं गोष्ट असते, खूप मोठं वन्स इन अ 5 इयर करणारी गोष्ट असते। तर खूप विचार करून आपण केली पाहिजे। त्या कोणताही कॅन्डिडेट निवडायच्या पहिले त्याचे कामं, त्याचं बॅकग्राऊंड, त्यानं काय केलं आहे, हे आता मतदान आहे म्हणून असे वागत आहे का 5ही वर्ष अशाच पद्धतीनं वागले, तर ह्या साऱ्या गोष्टीचं आपण आपल्या दिमागात एक ॲनालिसिस केलं पाहिजे आणि प्रत्येकानं आपलं ठरवलं पाहिजे का कोणाला द्यायचा। पण आचारसंहिता हे खाची गोष्ट नाही आहे, हे तुमच्या आमच्या भल्याची गोष्ट आहे। का एखादी निवडणूक प्रक्रिया एवढ्या मोठ्या डेमोक्रेसी म्हणजे भारतातली इतकी मोठी डेमोक्रेसीमधून कशी व्यवस्थितपणे पार पडता येईल, निपक्षपणे पार पडता येईल याचा हा एक प्रयत्न आहे। तर तुम्ही आम्ही याले जे आहे चांगल्या पद्धतीनं अंमलात आणण्याचा प्रयत्न करू। आय होप तुम्हाला आचारसंहिता समजली असेल, याच्यानंतर तरी तुम्ही त्याला लोणच्याचा ब्रँड समजणार नाही अशी मी पूर्ण अपेक्षा करतो। मला कमेंटमध्ये सांगा का तुम्हाला कसं वाटलं आणि अजून कोणत्या विषयावर थोंबरेबाईंना क्लास घ्याव हेही तुम्ही मला सांगा। तर भेटू परत अशा एखाद्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र, जय विदर्भ, जय हिंद, हॅपी इलेक्शन्स। काही मीम्स जे असते ना, नेहमीच मी काही ना काही मीम जे आहे तुमच्यासाठी शोधून आणत असतो ह्या विषयाशी निगडीत। तर काही पोट्ट्यानं मेहनत करून मीम बनवले तर ते मी पेस्ट करतो, नक्की चेक करा। बाय बाय।